बघा आपलं 1.1 झालेलं आहे. 1.1 कशावरती बेस होतं आपलं? रेशो ऑफ टू ट्रायंगल. सिंपल लक्षात ठेवायचं, दोन ट्रायंगलचा रेशो आहे बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ठीक आहे, त्याच्यावरती 1.1 पूर्ण बेस आहे. आता हे जे 1.2 आहे याच्यामध्ये तुमच्या 4 प्रॉपर्टी जवळपास. किती प्रॉपर्टी आहे? 4. एक एक समजून घ्या आता हळूहळू. बघा पहिली जी प्रॉपर्टी आहे काय ना त्याचं? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बीपीटी म्हणतो. काय म्हणतो? थेरम ऑफ बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, काय असतो हा थेरम? बघा, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे काय? समजलं का? म्हणजे काय सांगा? सरळ सरळ काय करायचं? एक ट्रायंगल आहे. काय आहे? ट्रायंगल. आता हा जो ट्रायंगल आहे दिसला, याच्यात ही जी लाईन एक्स्ट्रा टाकलेली आपण कोणती आहे? पी क्यू टाकलेली आहे. ती जर या लाईनला पॅरलल असली, कोणत्या लाईनला? तिसऱ्या लाईनला, समोरच्या लाईनला जर पॅरलल असेल. ठीक आहे, हा समोरच्या लाईनला जर पॅरलल असेल तर काय बनतो तिथं? देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम रेशो. कोणत्या रेशो मध्ये? सेम रेशो. सेम रेशो म्हणजे कसा? बघा आता एपी अपॉन पीबी काय काय सांगितलं मी तुम्हाला? ती तिसरी लाईन जी आहे आणि ही जी लाईन आहे ह्या जर दोन लाईन पॅरलल असल्या तुमच्या तर तिथे रेशो बनतो. कसा बनतो? बघा सिंपल, काय नाही, या ज्या लाईननं ही जी लाईन आहे एबी याला दोन भागात डिवाइड केलेलं आहे. किती भागात डिवाइड केलेलं आहे? दोन. कोणत्या कोणत्या? एपी आणि पीबी. हा पहिला भाग झाला इकडल्या बाजूचा, आणि तिकडल्या बाजूचा ए क्यू अपॉन क्यू सी. सिंपल आहे. आता हा थेरम पेपरला येतो. ठीक आहे, थेरम थोडंफार बघून जायचं, कारण थेरमला ऑर प्रश्न असतो. थेरमचा तुम्ही अभ्यासही करत नाही मला माहिती. त्याच्यासाठी काय करायचं? सिंपल एकदा बघायचं की ही लाईन असं, आता आपण एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळणारच आहे की ही लाईन याला पॅरलल दिलेली असते. काय असते? पॅरलल. आता फॉर एक्झाम्पल नवीन जर दुसरा ट्रायंगल घेतला आपण, सपोज बघा हा ट्रायंगल घेतला. ठीक आहे, दिसला का आता? आता याच्यामध्ये अशी लाईन मारली. ठीक आहे, याला नाव दिलं पी क्यू आर आणि याला नाव दिलं एक्स वाय. काय म्हटलं? एक्स वाय. आणि तुम्हाला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे तुम्हाला? लाईन एक्स वाय इज पॅरलल टू लाईन क्यू आर. मग आता आपलं स्टेटमेंट काय होतं बघा? इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे ही जी लाईन पॅरलल आहे क्यू आरला, ही दोन पॉईंटमध्ये त्याला छेदते. बरोबर आहे, जेव्हा दोन पॉईंटमध्ये छेदते तेव्हा लाईनचा रेशो तयार होतो. मग याचा कसा रेशो तयार होईल सांगा? सांगा. पी एक्स अपॉन एक्स क्यू, पी वाय अपॉन वाय आर. काही अवघड? म्हणजे कळालं तुम्हाला? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम एकदम सिंपल आहे. कसा आहे? जर दोन लाईन पॅरलल असतील एका ट्रायंगलमध्ये तर ज्या लाईनला ती टच झालेली आहे किंवा इंटरसेक्ट झालेली आहे, इथं कोणत्या लाईनला इंटरसेक्ट झाली होती? ती ए बी. इथे कोणत्या लाईनला इंटरसेक्ट झालेली आहे? ए सी. इथे पी क्यूला कोणत्या पॉईंटमध्ये? एक्स. इथं पी आरला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेली आहे? वाय. ठीक आहे, जेव्हा असे इंटरसेक्ट झालेलं असतं तेव्हा काय बनतो? लाईनचा रेशो. कसा बनला मग? एपी अपॉन पीबी, ए क्यू अपॉन क्यू सी. इकडे काय बनला मग? पी एक्स अपॉन एक्स क्यू, पी वाय अपॉन वाय आर. समजलं? त्याच्यानंतर त्याच्या उलट काय? उलट जर तुम्हाला लाईनचा रेशो दिलेला आहे, काय दिलेला आहे? लाईनचा रेशो, कॉन्व्हर्स म्हणतात त्याला. इफ ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. आता उलट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? उलटा. जेव्हा उलटा रेशो म्हणजे तुम्हाला उलटी गोष्ट दिलेली आहे तेव्हा समजून चालायचं, ह्या लाईन चेक करायच्या, ह्या लाईनच्या आहे. आणि हा रेशो कधी बनत असतो रे? लाईन पॅरलल असतात. मग तुम्हाला इथं लिहावं लागतं बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तुम्हाला कॉन्व्हर्स म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? कॉन्व्हर्स. कोणत्या कोणत्या लाईन असतील मग त्या? लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन
बी सी. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे सर? इथे तुम्हाला लाईन पॅरलल दिलेलं आहे. काय पॅरलल दिलेलं आहे? लाईन. लाईन वरनं तुम्ही काय काढला? रेशो काढला. काय काढला? रेशो. इकडे उलट आहे, इकडे रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे? रेशो. रेशोवरनं काय सांगितलं तुम्ही? लाईन पॅरलल आहेत. समजलं पहिला? त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर. आता मला सांगा तुम्ही अँगल बायसेक्टर म्हणजे काय सांगा. एका कोणाचे दोन समान भाग करतो. समजा सपोज हा तुमचा एक अँगल आहे, समजा आहे तुमचा 78 डिग्रीचा. किती डिग्रीचा? 78. बरोबर. आता याच्यात मी एक लाईन टाकली, ठीक आहे, आणि याला म्हटलं, ही जी लाईन टाकली याला म्हटलं मी हा बायसेक्टर आहे. काय आहे? बायसेक्टर. हा ए बी सी म्हटलं याला मी, आणि याला म्हटलं डी. आता हा जो बी आणि डी आहे, बी डी इज अ बायसेक्टर. काय तुमचा? बायसेक्टर, अँगल बायसेक्टर. ठीक आहे. बी डी बायसेक्टर असल्यामुळे याचे दोन बघा इथं दोन कोण तयार झाले तुमचे. कोणता? ए बी डी. हा पहिला अर्धा झाला ना, आणि दुसरा कोणता? सी बी डी. सी बी डी हा झाला दुसरा. हे दोन कोण तयार झाले. पूर्ण कोण 78चा आहे तुमचा. मग हे दोन कितीचे असतील? 39. कितीचे असतील? 39. बायसेक्ट झाला. बायसेक्ट झाला म्हणजे त्याचे किती भाग झाले? 2. 78चे 2 भाग. किती किती सांगा ना, बोला ना. 39. 39 का 78 भागेला 2 करता येत नाही अजून? करता येत नसेल तर बेसिक बॅच चालू आहे आपली 7वी 8वीची, त्याच्यात बसू शकता. ठीक आहे, समजलं? आता इथे बीडी बायसेक्टर आहे. कोणता? रे म्हणा किंवा लाईन म्हणा. रे बीडी इज अ अँगल बायसेक्टर. काय म्हणायचं त्याला? ठीक आहे, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर आहे. मग इथे म्हणायचं बाय प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर. बाय प्रॉपर्टी ऑफ एन. असेच आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. अँगल बायसेक्टर सिंपली लक्षात ठेवा. एकदाच सांगतो. कुठून बायसेक्ट झाला? बी पासून. कुठून बायसेक्ट झाला? बी पासून. हा बी पासून बायसेक्ट झाला ना, बी पासून सुरुवात करायची. बी ए घ्यायचं. काय घ्यायचं? ठीक आहे, बरोबर आहे. आणि इकडे घ्यायचं बी सी. काय घ्यायचं? बरोबर आहे. इकडे याचा भाग येईल. कोणता भाग येईल? या बाजूचा ए डी. कोणता? ए डी. बी सीच्या बाजूचा कोणता भाग आहे? बी सी. ठीक आहे, कळालं? आणि तुम्ही याला चेंजही करू शकता. बघा कसं चेंज करणार? जागा बदलू शकता. म्हणजे बी ए अपॉन बी सी घेऊ शकता. काय घेऊ शकता? बी ए अपॉन बी सी म्हणू शकता. आता बी एच्या समोर काय इकडं? एडी. कोणती बाजू आहे रे? एडी. इथं दिसते ना बी ए एडी. बी सीचं काय होईल? सी डी होईल, किंवा डी सी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. सी डी म्हणू शकता, डी सी म्हणू शकता, एकच आहे. काय काही वेळेस तुम्हाला असे दोन्ही पण तुम्हाला रेशो घ्यावे लागतील. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. दोन्ही पण रेशो घेऊ शकता. ठीक आहे, आता हे दोन रेशो तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, माझं काय तुम्हाला काम सांगणं आहे. काय करणार? हे दोन्ही रेशो आपण घेऊ शकतो. आता बुकमध्ये तुमच्या असं म्हटलेलं आहे, कसं? बी पासून चालू केलेलं. कुठून? बी पासून. आपल्याला वेळेवर हे रेशो घेता आले पाहिजे. बी पासून चालू करा ए पर्यंत. कुठपर्यंत जायचंय? ए पर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर बी पासूनच चालू करा. कुठपर्यंत पोहोचायचंय? सी पर्यंत. समजलं इथपर्यंत? काय अवघड? याला वाटलंच तर तुम्ही सध्याचं इरेज करा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे, बी पासून अँगल गेलेला आहे, बायसेक्टर गेलेला आहे. सॉरी, काय गेलेला आहे? बायसेक्टर डी पर्यंत. कुठपर्यंत गेलेला आहे? डी पर्यंत. मग बी पासून चालू करा. बी ए एक बाजू, अपॉन मध्ये बी सी दुसरी बाजू. बी एच्या बाजूला कोणतं आहे? एडी. आणि बी सीच्या बाजूला काय? सी डी. असं लक्षात ठेवा सिंपली. आता विसराल का? जिथून अँगल बायसेक्ट झालेला आहे तिथून चालू करा. बी ए बी सी. मग बी एच्या बाजूला का कोणती बाजू होती? एडी. आणि बी सीच्या बाजूला कोणती बाजू होती? सी डी. समजलं? काही प्रॉब्लेम? आणि लास्ट प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. 3 लाईन पॅरलल आहे. कोणत्या कोणत्या बघा. लाईन नाव नाही टाकत आता, फक्त सांगतो तुम्हाला. ए पी पॅरलल टू बी क्यू, आणि ही पॅरलल कोणाला आहे? सी आर.
ठीक आहे. जेव्हा 3 लाईन पॅरलल असतील तेव्हा रेशो कसा बनेल बघा. इथे तुम्हाला म्हणावं लागेल बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. काय म्हणावं लागेल? बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. कोणते कोणते लाईन पॅरलल बघा. ए बी अपॉन बी सी. इकडे काय येईल मग? पी क्यू अपॉन. काही अवघड आहे का? आता तुम्हाला सगळ्याच्यात कळालं असेल की रेशोच आहे. काय आहे? रेशो. बघून घ्या. पहिला होता आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये काय म्हटलेलं होतं, जर ट्रायंगल मध्ये एक लाईन दिलेली आहे, ती जर तिसऱ्या लाईनला पॅरलल असेल तर ज्या ठिकाणी ती छेदलेली आहे, ज्या ठिकाणी तिनं पॉईंट्स बनवलेले, तिथं साईडचा रेशो बनतो. काय बनतो? साईडचा रेशो. ही लाईन कुठे टच झालेली आहे? पी क्यू ला. कुठे टच झालेली आहे? पी क्यू ला. रेशो कसा बनला? एपी अपॉन पीबी ए क्यू अपॉन क्यू सी. हा झाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. कधी? लाईन जर पॅरलल असेल तर. कळालं? याच्या उलट काय होतं? जर रेशो बनलेला आहे. काय बनलेला आहे? रेशो. कसा रेशो बनलेला आहे? एपी अपॉन पीबी ए क्यू अपॉन क्यू सी. हा रेशो बनलेला आहे एका ट्रायंगल मध्ये दोन साइड वरती. याचा अर्थ काय आहे? त्या दोन लाईन कशा आहे? पॅरलल. इथं काय होतं? लाईन्स पॅरलल होत्या, त्याच्यावरनं काय बनला? रेशो. इथं काय आहे? रेशो आहे, त्याच्यावरनं काय सांगितलं आपण? लाईन्स पॅरलल आहे. त्याच्यानंतर इथं काय होतं? अँगल बायसेक्टर. जिथून अँगल बायसेक्ट झालेला आहे तिथून साईड घ्यायची. बी ए बी सी. बी एच्या बाजूला काय होतं? एडी. बी सीच्या बाजूला काय होतं? सी डी. आणि हे तर सगळ्यात सोपं आहे. ए बी अपॉन बी सी पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे. पहिला प्रश्न तुमच्यासमोर, प्रॅक्टिस सेट 1.2. आता काय म्हटलंय प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये? काय म्हटलेलं तुम्हाला बघा. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय विच फिगर अँड रेज. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ क्यू पी आर. म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे की बायसेक्टर वाली डायग्राम कोणती आहे. काय शोधायचं आहे? बायसेक्टर वाली डायग्राम कोणती. आता तुम्ही विचार करून सांगा, बायसेक्टर वाली डायग्राम कोणती असणार? ज्यांचा रेशो काय येणार? सारखा येणार. मग आता रेशो घ्यायचा आपल्याला. पहिली फिगर घेऊ. असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही, आणि आला तर एका मार्काला येईल. किती मार्काला? एका. ठीक आहे. बघा, पण आपल्याला ओळख झाली पाहिजे. पहिलं काय आहे बघा, काय दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर अँगल बायसेक्टर पाहिजे तर जिथून बायसेक्टर गेलेला आहे तिथली साईडची गरज आहे आपल्याला. कुठून गेलेला आहे? पी पासून. कुठून गेलेला आहे? पी पासून. मग कोणती कोणती साईड घेणार? पी क्यू अपॉन पी आर. हा, नाऊ पी क्यू अपॉन पी आर यांचा रेशो किती बघा? पी क्यू किती आहे? 7. हे किती आहे? 3. याला भाग जातो का समोर? नाही. याला 1 नंबर. पी क्यू, हा सॉरी, बरोबर आहे ना? पी क्यू अपॉन पी आर बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर आता मला सांगा, आपल्याला पी क्यूच्या समोर काय पाहिजे? पी क्यूच्या समोर काय लागेल आपल्याला? क्यू एम. काय लागेल? क्यू एम. आणि पी आरच्या समोर काय लागेल? पी आरच्या आर एम. आर एम. आता हे 3.5 आहे. किती आहे? आणि हे किती आहे? आता तुम्हाला मी सांगितलेले भरपूर वेळेस, जर पॉईंट नंतर नंबर सारखे असतील तर पॉईंट काय होतं? डायरेक्ट कॅन्सल. इथं 35/15 झालं. याला भाग जातो का रे? कितीने जातो? 5×7 35, 5×3 15. म्हणजे उत्तर आलं तुमचं 7/3. मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकता तुम्ही? फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकता? पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन आर एम. याचाच अर्थ काय? दॅट इज रे, कोणता रे? पी एम. रे पी एम इज द बायसेक्टर. इज द बायसेक्टर ऑफ, कोणाचा बायसेक्टर येतो? क्यू पी आरचा. क्यू पी आर. आता असं प्रॉपर तुम्ही सोडवायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून देतो, घरी गेल्यानंतर तुम्ही प्रॉपर मध्ये ते सोडवायचे. बघा, सांगतो फक्त. पहिला रेशो काय आला? 7/10. हा आला तुमचा पहिला रेशो. कोणाकोणाचा घेणार तो?
पी आर अपॉन पी क्यू. किती आला तो? 7/10. आणि दुसरा बघा ना, पी आरच्या बाजूला काय आहे? आर एम. आणि पी क्यूच्या बाजूला काय आहे? क्यू एम. पी एम आर एम आहे 6 आणि हे तुमचं 8. याला जर भाग दिला तर किती जाईल? 3/4. मग इक्वल आहेत का? फक्त इथे इक्वल टाकली तर काय टाकायचं? नॉट इक्वलचं साईन. आणि दॅट इज रे पी एम इज अ नॉट. काय म्हणणार? नॉट. ठीक आहे, हे झालं दुसरं. तेवढं थोडंफार तुम्हाला तेवढं तर प्रॅक्टिस करता आली पाहिजे घरी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं परत पी आर अपॉन पी क्यू. पी आर किती आहे रे? 10. पी क्यू किती आहे? त्याच्यानंतर पी आरच्या बाजूला कोणती बाजू आहे? आर एम. आणि पी क्यूच्या बाजूला कोणती आहे? क्यू एम. आर एम किती आहे रे? 4. क्यू एम 3.6. हा पॉईंट काढला तर वरी काय देत असतो आपण? 0. म्हणजे झाले 40 आणि झाले 36. एक पॉईंट काढला तर वरती काय देतो आपण? 0 देतो. जेवढे पॉईंट काढले तेवढे 0 देतो. 4 न 10चा भाग जाईल, 4 न 9चा जाईल. इथं काय आलं? म्हणजे या प्रश्नासारखा कोणता प्रश्न आला तुम्हाला? तिसरा. सगळं प्रॉपर लिहिता येईल. फक्त इथं काय लिहायचं मधामध्ये? नॉट इक्वल टू आणि रे पी एम इज नॉट बायसेक्टर ऑफ क्यू पी आर. ठीक आहे, काय अवघड? नेक्स्ट प्रश्न. हा, आता बघा, हे झाले आपले ऍक्च्युअल प्रश्न चालू. आता हा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे पेपरमध्ये. आता कसं लिहायचं प्रॉपरमध्ये तेवढं लिहून घ्यायचं. पहिले काय काय गिव्हन आहे त्याच्याशिवाय तुम्हाला गोष्टी कळणार नाही. बघा काय काय गिव्हन आहे. इन ट्रायंगल काय काय सांगा? इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20 आणि एन आर इज इक्वल टू. ठीक आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे? स्टेट वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू आर क्यू. ही एन एम लाईन आर पी ला पॅरलल आहे का नाही हे विचारलं तुम्हाला. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं मला? रेशो काढावा लागेल. कोणाकोणाचा? पी एन अपॉन एन आर आणि तिकडं पी एन अपॉन एम क्यू. मग आता पहिला एक रेशो काढू आपण 9. तेवढं तर कळालं समजा तुम्हाला की रेशो काढायला लागले आपल्याला. 9 सांगा कोणाकोणाचा रेशो घेणार पहिले? पी एन अपॉन एन आर. सांगा पी एन किती आहे रे? पी एन किती आहे? सांगा ना, काही प्रॉब्लेम नाही. पी एन काढायचे ना. पी आर किती टोटल? बघा पी आर मायनस पी आर मधून काय मायनस करावं लागेल? पी एन काढण्यासाठी एन आर. काय मायनस करावं लागेल? आपण मध्ये काय एन आर. काही प्रॉब्लेम? आपल्याला पी एन माहिती आहे का? मग आपल्याला टोटल साईड माहिती कोणती? पी आर. मग त्याच्यातून जर एन आर मायनस केली तर काय भेटली आपल्याला? पी एन. आता पी आर किती आहे रे? 20. एन आर किती आहे? 8. अपॉन मध्ये किती आहे? 8. 20 वजा 8 12. 12/8 कितीचा भाग जाईल रे? 4 त्रिक 12, 4 दुनी 8. उत्तर आलं 3/2. याला द्या 1 नंबर. कळालं? काही प्रॉब्लेम? दुसरा रेशो कोणता घेणार आपण? पी एम अपॉन एम. पी एम दिलेली आहे का? दिलेले आहे 15. एम क्यू दिलेलं आहे का? मग एम क्यू साठी आपल्याला काही ना काही दिलेलं असेल. पी क्यू दिलेले त्यांनी. काय दिलेले आहे? पी क्यू. पी क्यू मायनस काय करावं लागेल? पी एम. हे किती आहे? 15. सॉरी पी एम 15 बरोबर आहे ना. आणि पी क्यू किती आहे? 25. 25 मधून किती कमी करायचे? 15. कन्फ्यूज नका होऊ, फक्त साईड टाका ते आपण. पी क्यू किती दिलेली आहे रे? 25. पी एम किती दिलेलं आहे? 15. 15 भागीला किती येतील? भाग जाईल का? 5 दुनी 10, 5 त्रिक. उत्तर काय आलं? 3/2. दोन्ही रेशो सारखे आले. मग आपण काय म्हणू शकतो? फ्रॉम 1
अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 काय होईल पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम पी एम अपॉन एम क्यू. याचा अर्थ काय होतो मग आता काय लिहावं लागेल आपल्याला इथं मी तुम्हाला दाखवलं होतं आठवतं रेशो सारखा असल्यावर कोणता थेरम वापरतो आपण कॉन्व्हर्स म्हणजे फक्त तुम्हाला एवढे लिहावं लागेल बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. काय लिहावं लागेल बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. काय विचारलं होतं त्यांनी वेदर द लाईन एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू. मग पॅरलल आहे का आहे लाईन एन एम इज पॅरलल टू साइड आर क्यू. काही अवघड आहे आपण प्रॉपर असं जर लिहिलं तर आपले मार्क्स कुठेच कटणार नाही. कळालं का एकदम सिंपल ठेवायचं जॉमेट्री सर्वात सिंपल आहे त्याच्यातनं तुम्हाला मॅथ सारखे काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे. ठीक आहे हा पहिला प्रश्न. ह्या प्रॉपर्टी एकदा फक्त 4 प्रॉपर्टीवर बघा 5 प्रॉपर्टी तुम्हाला पूर्ण चॅप्टरमध्ये किती 5. पहिले रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल घेतला या 3 आहे. आता ही प्रॉपर्टी याचीच आहे म्हणजे हे लक्षात ठेवायचं 3च इथं. त्याच्यानंतर बायसेक्टरवाली दुसरी आणि प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईनवाली तिसरी. आपण क्वेश्चन कोणते घेतले अँगल बायसेक्टरवाला घेतला. त्याच्यानंतर कोणता घेतला इथे कोणते होते बीपीटी वाला कोणता सरळ सरळ बीपीटी. आता मला तुम्ही बघितल्या सांगा या 3 प्रॉपर्टी पैकी इथे कोणती प्रॉपर्टी यूज होणार कोणती अँगल बायसेक्टर. मग गिवन मध्ये काय काय दिलेले बघा समजून घ्या. इथेच अभ्यास करायचा माझ्यासोबत जेवढा होईल तेवढा 90% 10% अभ्यास फक्त घरी करायचा. इन ट्रायंगल एम एन पी पहिले लिहून घ्या. एम एन दिलेले तुम्हाला किती दिलेले 5 पी एन किती दिलेले 7 एम क्यू दिलेले 2.5 आणि काय काढायचं क्यू पी काढायचं. तुम्हाला काय म्हणणार मग तुम्ही एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. कोणाचा बायसेक्टर आहे अँगल एनचा. अँगल एनचा बायसेक्टर आहे एन पासून चालू करा. एक घ्या एन पी काय घ्या आणि दुसरी काय घ्या एम एन एम कोणती एन एम. इकडे काय घ्याल पी क्यू एम क्यू. ठीक आहे तेच नाव आहे फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला सोपं करून दिलं त्याला. एन पी म्हणजेच काय आहे पी एन. एन पी म्हणजेच काय पी एन म्हणा एन पी म्हणा एकच आहे ना 7. एक मिनिट इथं आपल्याला ते थेरमचं नाव टाकायचं बाकी. थेरमचं नाव काय सांगा बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. बाय प्रॉपर्टी ऑफ ज्याची प्रॉपर्टी त्याला प्रॉपर्टी द्यावं लागेल ना. बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आता कुठून चालू केलं आपण एन पासून एन पी. तिकडली साईड कोणती आहे एन एम. बरं एन पीच्या बाजूला कोण आहे पी क्यू आणि एन एमच्या बाजूला कोण आहे एम क्यू. सिंपल असं लक्षात ठेवा. आता टाका व्हॅल्यू. एन पी म्हणजेच काय पी एन 7 एन एम म्हणजेच काय एम एन 5. हां व्हेरी गुड. पी क्यू म्हणजेच काय काढायचं आहे पी क्यूला आपण इथं काय म्हटलेलं आहे क्यू पी. बरोबर काही प्रॉब्लेम. एम क्यू म्हणजेच काय 2.5. आता तुम्हाला मी त्या दिवशी ट्रिक सांगितली कशी सांगितली हे अडीचच्या दुप्पट आहे. हे काय अडीचच्या दुप्पट. मग 7 कोणाच्या दुप्पट असतात 3.5. उलट झालं बाई. ठीक आहे उलट झालं 3.5च्या दुप्पट 7 आहे. मग सोडवायचं कसं क्रॉस मल्टिप्लाय. डॉक्टर जेकॉल आठवतो का शक्तिमान पाहिलेलं शक्तिमान तुम्ही नाही तुम्ही काय पाहिलेलं आहे बर हां डोरेमॉन वा वा. 7 गुणिला 2.5 आवाज बंद 7 गुणिला 2.5. मग क्यूपी बरोबर येईल क्रॉस मल्टिप्लाय केला आपण काय केलं फक्त 7 गुणिला 2.5 भागीला 5. ठीक आहे समजलं. आता याला कसं सॉल्व करणार तुम्ही सांगा बरं. बघा एक गोष्ट ज्यांना करता आलं त्यांनी करायचं नाही तर बाकीच्यांना माहिती आहे 2 अडीचची दुप्पट 5
3.5ची दुप्पट 7. डोळे लावून कसं आलं, जो पेपर चेक करतो त्याला म्हणा पाहत बस. समजलं? ठीक आहे. जर सांगायचं झालं तर असं करा, 25 गुणिले 7 17.5 होतं. किती होतं? 17.5. त्याला 5 ने जर भाग दिला, 5 3 15, खाली उरला 2. इथं पॉईंट आहे म्हणून इथं आला पॉईंट, आणि हे 5 किती येईल मग ते? ठीक आहे, समजलं? काय अवघड? जर तुम्ही असा भाग दिला तर 35 उत्तर येईल. किती उत्तर येईल? 35. मग भागाकारामध्ये पॉईंट नंतर एक नंबर आहे, तर मग इथं काय द्यावं लागेल तुम्हाला? पॉईंट. कसंही करा, अँसरला महत्व आहे. काय अवघड? फिट झालं डोक्यामध्ये एकदम? बर. हा, प्रश्न वाचायचा आहे फक्त. एकदा तुम्हाला आठवलं पाहिजे की नाही असं आहे तर कोणती प्रॉपर्टी येईल? कोणती येईल? बीपीटी. कोणती येईल? बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग तुम्हाला रेशो विचारला का दुसरं काय विचारलं ते सांगा. काय विचारलं? रेशो विचारला. काय विचारला? पण काय काय पण इथं म्हटलेलं नाही लाईन्स पॅरलल आहेत का नाही, मनानं सांगू शकत नाही. तुम्हाला दिसतात, मला पॅरलल दिसतात म्हणून पॅरलल आहे असं लिहून ठेवायचं नाही. काय दिलेलं आहे पॅरलल दाखवण्यासाठी? 60 दिलेलं आहे. बरं, कोणत्या अँगल म्हणतात असे असलं तर? करस्पॉन्डिंग अँगल. कोणत्या अँगल? करस्पॉन्डिंग अँगल. मग आता बघा किती नंबरचा आहे? 4 नंबरचा आहे ना. इन ट्रायंगल ए बी सी, बरोबर आहे. आता बघा ऑन ट्रान्सव्हर्सल म्हणायचं. काय म्हणायचं? ऑन ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? छेदिका. वेदिका, छेदिका माहिती आहे तुला? कुठे गेली वेदिका? बर. ट्रान्सव्हर्सल वर तुम्हाला म्हटलेलं आहे अँगल ए पी क्यू हा अँगल ए बी सी च्या बरोबर आहे. किती डिग्री येते? 60 डिग्री. मग हे अँगल कोणते? करस्पॉन्डिंग. आपण 9वीत शिकलो होतो. मग काय? बाय करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग स्पेलिंग चुकलं का माझं? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार लाईन पॅरलल. कोणती कोणती? लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन बी सी. म्हणजे ही गोष्ट दिलेली नव्हती आपल्याला, त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेलं होतं? अँगल. आणि ही प्रॉपर्टी कितवी मध्ये शिकलेलो आहे आपण? 8वी मध्ये. कितवी मध्ये? ठीक आहे. हा, 8वीत कोरोना होता तुम्हाला? मग कोण होता? चिकनगुनिया, माकडगुनिया, हे सगळे रोगाचे नाव आहे बरं. हा, डोळे. बर, हा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला एकच छोटं काम उरलं फक्त. आपल्याला काय दाखवायचा? रेशिओ. मग रेशिओ साठी काय म्हणणार? बाय. ज्यांना पूर्ण नाव टाकता आलं ते व्हेरी गुड, ज्यांना नाही टाकता आलं त्यांनी बीपीटी टाकायचं. फक्त काय टाकायचं? बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार साइडचा काय बनतो रे? रेशिओ. कोणता कोणता? ए पी पी बी इज इक्वल टू, म्हणून काय? हेन्स प्रूड. काय टाकायचं? हेन्स टिप्रूड. काय? टिप्रूड. टू प्रूव्हला काय म्हणा? हा, बरोबर आहे. टू प्रूव्हला काय म्हणायचं? टिप्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं? टिप्रूव्ह. बरोबर आहे. हा, झिप्री नाही बाई, टिप्री. आता इथे सांगा कोणती प्रॉपर्टी तुम्हाला दिसते? 3 पॅरलल लाईन. पण तुम्हाला इथं थोडा विचार करायला लावणारी गोष्ट आहे की लाईन कोणत्या पॅरलल दिलेल्या आहे ती बघा. एबी कोणाला दिलेली आहे? पीक्यू ला. एबी पीक्यू ला दिलेली आहे. मग डीसी पॅरलल दाखवायची कशी ते सांगा तुम्ही मला. कुठे दिलेलं आहे का? मग काही प्रॉब्लेमच नाही. मग नो प्रॉब्लेम. मागे येऊ का? इन ट्रायंगल इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. सरळ सरळ प्रश्न आहे, काहीच नाही प्रश्नामध्ये. साइड ए बी पॅरेलाल कोणाला? पीक्यू. ते कोणाला पॅरेलाल आहे? डीसी ला पॅरेलाल आहे. बर, कोणत्या कोणत्या दिलेल्या आहे? मग बरं याला खाली घेऊ थोडं अगोदर, आपण ते लिहून घेऊ. अरे नाही, ते इरेज झालं असतं. कोणत्या कोणत्या साइड दिलेल्या आहे? पीडी एपी आंध्र प्रदेश 15, पीडी
पीडी म्हणजे काय 12, पंजाब डक वा वा. क्यूसी म्हणजे काय 14, बरोबर आहे. आता काढायची कोणती तुम्हाला बीक्यू फाइंड करायची. 3 साइड पॅरलल याचा अर्थ काय बाय प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन आहे ना ध्यानावर. बर बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. पॅरेलल इकडे पाय रे. सांगा रेशो सांगा पटापटा. एका आवाजात सांगा. हा दुसरा बीक्यू अपॉन. बर एखादी बाजू मिसिंग आहे का याच्यामध्ये. एपी दिलेले 15, पीडी दिलेले 12. बघा तुम्हाला एकदा शॉर्टकट सांगतो. हे 15 आणि 12 आहे बरोबर. बीक्यू किती बीक्यू काढायचे. बीक्यू माहित नाही. क्यूसी किती आहे. आता मला सांगा. आता इथं तर डायरेक्ट आन्सर नाही येणार. 3/2 रेशियो येतो. किती येतो 3/2. 3/2 नाही 3/2 नाही येणार. 3 चौक 12, 3 5 15. 5/4 म्हणजे पॉईंट मध्ये आन्सर येईल. काय येईल पॉईंट मध्ये. म्हणजे डायरेक्ट नाही काढू शकणार तुम्ही. बीक्यू इंटू 12 क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आणि इकडं 15 गुणिला 14 क्रॉस मल्टिप्लाय. मग बीक्यू बरोबर येईल तुमचं. इथेही भाग देऊ शकता बरं तुम्ही तसं काही नाही. पण मी तुम्हाला एकदम सिंपल सांगते. 15 गुणिला 14 भागीला 12. 3 चौक 12, 3 5 15, 14 चौक 14 चौक काही आन्सर देतो. 14 पंच 70 आहे. 14 चौक 70 नाही. 56 भागीला 4 पटापटा. 14 पंच 70 आहे का. बर 14 पंच 70. मग 70 भागीला 4 सांगा. हा 4 1 4. व्हेरी गुड. बर पुढं खाली उरले 3. 4 7 खाली उरले 2. 4 पंच 20. 17.5 असं आहे. मग ते सोपं आहे. जॉमेट्री काय अवघड आहे का. ठीक आहे. जे काही शिकवलं तुम्हाला इथं तुमचं लक्ष तर होतच सर्वांचं. ॲज इट इज रेकॉर्डिंग आहे. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला जर अभ्यास करायचा नसेल रायटिंगमध्ये ते एकदा 12 तासाच्या आतमध्ये व्हिडिओ बघून घ्यायचा विदाऊट स्किप. एकही गोष्ट स्किप करायची नाही. म्हणजे माझं इथं तुम्ही लाईव्ह बघितलं आणि परत जर एकदा तुम्ही ऑफलाईनमध्ये बघितलं घरी गेल्यावर मोबाईलमध्ये तर तुम्हाला याला टच करण्याची पण गरज नाही पेन उचलून. समजलं. पण 12 तासाच्या आतमध्ये किती. कारण 12 तासाच्या नंतर 80% लॉस होतो आपण ज्या गोष्टी शिकलो त्याचा सायकोलॉजिकली. कळालं. काहींचा मेंदू चांगला असतो काहींचा अति चांगला असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांचा अति लॉस होतो. समजलं. होमवर्क द्यायचं का.